तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की फायकस मायक्रोकार्पा आणि फायकस बेनियन तर यांचं कटिंग कसं ग्रो करायचं, जे झाड आहे ते आपण कटिंगपासून कसं ग्रो करायचं. तर पावसाळा सुरू झालेला आहे, तर माझ्यावरसुद्धा खूप अशी मायक्रोकार्पा आणि बेनियनचं कटिंग लावून जगवलेत, मी झाडं आणून लावलेत. तर ही कटिंग याच्यासाठी मांडलेत की आता पावसाळा सुरू झाला आहे, तर निसर्गामध्ये जी झाडाची कटिंग तीन चालू आहे किंवा रस्त्यासाठी झाडं कटिंग वगैरे करतात, तर त्याच्यामुळं खूप पोल्युशन पण वाढतं आणि त्यासाठी माझ्याकडून एक निसर्गाला मदत म्हणून मी छोटासा प्रयत्न करत आहे. तर ही कटिंग मी लावून त्यांना जगवून चांगलं त्यांना रूट देऊन आल्यावर मी त्यांना सक्सेसफुली ट्रान्सप्लांट करणार आहे एक अशा ठिकाणी जिथं इन फ्युचर कधी काय तोडातोडी होणार नाही, झाडतोड वगैरे होणार नाही, तिथं मी जाऊन या कटिंग्स लावणार आहे. तर बघूया चला आपण की ह्या कशा ग्रो करायच्या. तर सर्वप्रथम मायक्रोकार्पाचं बघूया. मायक्रोकार्पाची एक आपल्याला अशी कटिंग बघून घ्यायची आहे, एक जाड कटिंग. जाड म्हणजे किती, माझ्या झाडाला जी कटिंग होती त्या प्रकारे मी हेल्दी कटिंग बघून मी घेतलेली आहे अशा प्रकारे, किंवा याच्यापेक्षा थोडी जाड आपण जर घेतली तरी चालते. तर ही कटिंग घेऊन आपल्याला याची सगळे जी पानं आहेत ती काढून टाकायची आहेत. आता याला जेवढी पानं आहेत, एक वरची 3 पानं सोडून जी ब्रांच यायला आहेत ती आणि खालची 3 पानं सोडून सगळी पानं कट करायची आहेत. म्हणजे कशी, ही अशा प्रकारे याला जी पानं होते ती मी काढून टाकल्यात आणि वरती 3 लिफ नोट सोडून असं खाली तुम्ही बघू शकता असं क्रॉस कट मारायचा आहे या कटिंगला, की जेणेकरून 45 अँगलचा कटने हे चांगलं रूट पकडू शकेल. तर हे झालं मायक्रोकार्पाची, आणि याला मी या छोट्या नर्सरीच्या ग्रो पॉटमध्ये मी याला ग्रो करणार आहे, कारण ते छोटेच आहेत. आणि ह्या बेनियनला मी जे यूज अँड थ्रोचे आपले ग्लास असतात त्याच्यामध्ये मी ग्रो करून त्यांना ट्रान्सप्लांट करणार आहे. तर त्यासाठी मी जे सॉईल मिक्स वापरले, याच्यामध्ये आपली 50% गार्डन सॉईल, 20% आपली जी सँड असते वाळू ती, आणि 15% आपलं खत आणि 15% कोकोपीट, असं याचं मिश्रणाचं मी हे केलं आहे. वेल ड्रेन सॉईल आहे, तर तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे सॉईल आहे. तर हे आपल्याला लागणार आहे. तर आपण बघूया चला. अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्याला मी आता, तुमच्याकडे रोटिंग हार्मोन असेल तर रोटिंग हार्मोन लावा, किंवा असं ॲलोवेराचं तुम्ही हे घेऊन जेल घेऊन ते लावू शकता तुम्ही. याने पण सक्सेस रेट थोडा इन्क्रीज होतो. रोटिंग हार्मोन असेल तर बेस्ट आहे, कारण त्याने खूप फास्ट ग्रोथ होते. आणि चला मी आता बाकीची प्रोसेस तुम्हाला लावत सांगून दाखवतो. तर मी या दुसऱ्या मायक्रोकार्पाच्या कटिंगची सुद्धा डिप्स काढून घेतलेले आहेत. तर याला थोडा आपण ॲलोवेरा जेलमध्ये डिप करून घेऊया. याला लावण्याची पद्धत अशी आहे की एक टोकदार वस्तूने असे मातीमध्ये थोडं होल करून घ्यायचं. हे प्लांट आहे असं याच्यामध्ये लावायचं आणि थोडी माती दाबून टाकायची कडेने, आणि याला अशी थोडी याला वॉटरिंग करून घ्यायची. पूर्ण गरगरीत असं पाणी देऊन टाकायचं. तर अशा प्रकारे आपल्याला ही दुसरी कटिंग पण लावून घ्यायची आहे. आणि अनेक गोष्ट म्हणजे मी जी मायक्रोकार्पाची कटिंग लावलेत, जी घरामध्ये मी कटिंगपासून ग्रो केलेलीत, ती तुम्हाला मी शेवटला माझी बेनियन आणि मायक्रोकार्पाचं कटिंग दोन्ही दाखवतो, आणि सोबत बोनसमध्ये अनेक झाडाचं तुम्हाला दाखवतो. सेम प्रोसेस आहे, अशाच प्रकारे ती पण झाडं लावायची आहेत. पण तुम्हाला एक एक्स्ट्रा एक झाडं मी जी कटिंगपासून ग्रो केली, एकदम सोपं सगळ्यांना येईल असं झाड आहे ते. तर ते झाडच पण तुम्ही तुम्हाला हे अशा प्रकारे मी हे तुम्ही बघू शकता की हे जे कटिंग आहे मी अशा प्रकारे हे लावलेलं आहे. तर याला साईडला ठेवूया. तर आपण घेऊया आपलं जे वडाच्या झाडाचं कटिंग आहे. तर तुम्हाला वडाच्या झाडाचं कटिंग येताना असं घ्यायचं आहे की एकदम आपलं जे करंगळी किंवा हा मधला वट याच्या जाडीचं जर तुम्ही कटिंग घेतलं तर ते ग्रोथ चान्सेस जास्त असतात. मी ही कटिंग याच्या एकामध्ये लावणार आहे, आणि बाकी जे 2 ग्लास आहेत त्याच्यामध्ये दोन कटिंग एका ग्लासमध्ये लावणार आहे. तर यालासुद्धा आपण थोडं रोटिंग हार्मोन आपलं ॲलोवेरा जेल लावून घेऊया, आणि जर एक टोकदार वस्तूने याला होल पडून घ्या, आणि हे कटिंग आहे असं याच्यामध्ये आपण लावून टाकायचं. तर खूप सोपं आहे मित्रांनो. त्याला काय लावल्यानंतर एक 20-25 दिवस ब्राईट शेडमध्ये ठेवायचं. याला डायरेक्ट उन्हात ठेवायचं नाही, नाहीतर कटिंग मरून जाईल. तर याला आपण आता पाणी देऊन घेऊया. तर अशा प्रकारे आपण याला पाणी देऊन घेत आहोत. तुम्ही बघितलं की आपण ही कटिंग कशी लावलेली आहे. तर बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे मी ही कटिंग लावलेली आहे. तर ह्या
बाकीच्या कटिंगसुद्धा मी अशा प्रकारे लावून घेतो. तुम्हाला लगेच याची क्लिप दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता की अशा प्रकारे आपण ही झाडं लावलेली आहेत, म्हणजे कटिंग्स लावलेले आहेत. तर यांना आपण आपल्या राईट साईडमध्ये असं ठेवून द्यायचं आहे. एक मायक्रोकार्पाला म्हणजे या रोपाला रूट्स येण्यासाठी साधारण 1 महिना जातो. आणि वडाचं झाडाचं कटिंग आहे त्याला एक 20-25 दिवसामध्ये याला रूट्स यायला सुरू होतील. आणि ट्रान्सपरंट आपला पॉट आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये रूट्स आलेले दिसून जातील, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर आपण एकदा याला ब्राईट साईडमध्ये ठेवल्यावर सारखं याला हलवायचं नाही. तर तुम्हाला मी आता माझी जी कटिंगपासून ग्रो केलेली माझी झाड आहेत ते तुम्हाला सगळे दाखवतो. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं मित्रांनो की मी माझी जी कटिंगपासून ग्रो केलेली झाड आहेत मी तुम्हाला दाखवणार. तर त्यातलं सगळ्यात पहिलं मी ही जी एवढी झाडं लावली आहेत तिथे माझे आहेत. तर त्यामधलं सगळ्यात पहिलं झाड हे आहे जे मी कटिंगपासून ग्रो केलेलं. तर तुम्ही याचे रूट स्ट्रक्चर बघू शकता. ह्याच्या मी ह्युमिडिटीसाठी बाटली ठेवलेली आहे, ज्याला म्हणजे आता एरियल रूट्स येत आहेत. तर त्याचासुद्धा मी जर दिसत असेल तर बघा मित्रांनो. तर हे बघा एरियल रूट. तर याला एरियल रूट येत आहेत मग याच्यावर मी बाटली टाकली आहे. तर हे झाड मी पूर्ण जे याला रूट स्ट्रक्चर हे पूर्ण मी एका छोट्याशा एवढ्या कटिंगपासून ग्रो केलेलं मित्रांनो. फक्त लावायची जिद्द पाहिजे, बाकी काय नाही. झाडं ऑटोमॅटिक जगतात, फक्त तुमची लावायची जिद्द आणि टेक्निक पाहिजे. तर हे वडाचं झाड मी कटिंगपासून पहिलं ग्रो केलेलं, नंतरनं आणलेलं. तर हे सुद्धा बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे कटिंगपासूनच ग्रो केलेलं आहे. तर याला लावून मला एक 1-1.5 महिना झालेला आहे याला लावून. आणि हे जे माझं म्हणजे या झाडानंतरच हे मी लावलेलं वडाचं झाड हे पासून कटिंगपासूनच ग्रो केलेलं आहे. बघा मित्रांनो, परवाच मी याचं रिपोर्टिंग केलं आहे. तर हे झाड कटिंगपासूनच ग्रो केलेलं आहे. याची लिफ बघू शकता. हे सुरुवातीला लावलं तेव्हा ही खालची जी 3 लिफ दिसतात हेच होते. बाकी ही ज्याने नवीन लिफ आलेत ते आता महिना झाला आलेले आहेत. 1-2 महिने याला पण झालेले आहेत. कटिंगपासून ग्रो केलं आहे. बघू शकता इथे कटिंगचा मार्क दिसतो आहे. तर ही झाली मेन एंट्रीची. आणि मायक्रोकार्पास तर बघा हा सक्सेस रेट आहे माझा. बघू शका मित्रांनो, खालचं खोड बघा आणि वरती नवीन पालवी बघा, पूर्ण कवळी हिरवी आहे ना. तर हे कटिंगपासून ग्रो केलेले आहेत ही दोन्ही. आणि याचं मदर प्लांट आहे ते तिथं, ते जे विंडस्वेप स्टाईलमध्ये केले ना, हे आहे ते मदर प्लांट. तर याच्या कटिंगपासून मी ही 2 कटिंग्स जगवलेत. आणि तिसरं म्हणजे जेड. तर ही जी कटिंग आहेत एवढीशी कटिंग लावलेली ती सगळी जगलीत. फक्त लावायला मनात पाहिजे मित्रांनो, बाकी काय नाही. तर अशी होती ही माझी सगळी झाडं. त्या मी आत्ता लावलेल्या या झाडांचा सुद्धा अपडेट मी तुम्हाला देत राहीन. तर व्हिडिओ इथंपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद, आभार आहे, थँक्यू. त्याचा मी ट्रान्सप्लांटचा पण व्हिडिओ करणार आहे की मी जी झाडं आता ही लावण्यासाठी लावलेत म्हणजे बाहेर लावली ती लावतानासुद्धा मी व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकणार आहे. 1-2 महिन्यात ही झाडं लावायला येतील, ती सुद्धा मी लावून टाकणार आहे. थँक्यू.